2026 मध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते। प्रभूच्या गोड नावाला मान महिमा व गौरव असो। स्तोत्रसंहिता याचा 34वा अध्याय त्याचे 8वे वचन। परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा। जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य। आपण प्रार्थना करूया। हे देवपा, तुम्ही आम्हाला इतका सुंदरसा दिवस दाखवला आहे, त्यासाठी आम्ही खूप धन्यवादित आहोत। हे देवपा, आमच्याकडून जे काही चुकी झाले असेल तू त्याला क्षमा कर आणि या भक्तीस आमच्या बरोबर राहा आणि आम्हाला तुझ्या वचनातून मार्गदर्शन दे। ही लहानशी प्रार्थना मी तुमच्या गोड आणि प्रिय नावात करते, म्हणून तुम्ही ऐका। आमीन। यावेळी आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 126 गाऊया। 126। प्रियांनो, मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिव्हेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे। मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो। आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील। संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, दयाची वार्ता सांगता लज्जाना मानी मी। ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले। दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो। दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो। तेज मम मनी घातले, दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो। प्रेमाने पत्करी
तेज मम मनी घातले, दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो. यावेळी आपण प्रेषिकाचे मतांगीकार म्हणूया व प्रभूवर आपला विश्वास प्रकट करूया. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईपासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करीन. तो जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वजनिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पूर्ण नुकसान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. यावेळेस आपण मध्यस्थीची प्रार्थना होईल. मी रेचलला विनंती करते की ती आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करील. आपण प्रार्थना करूया. हे आमचे स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. देवा, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू सुंदर अशी वेळ दिली म्हणून तुझे आभार मानते देवप्पा. देवप्पा, आज हे संपूर्ण जग देवप्पा कोरोनाने ग्रस्त आहे देवप्पा. देवप्पा, तुझ्यासाठी अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही आहे देवप्पा. देवप्पा, लवकरात लवकर तू या महामारीला बरं कर देवप्पा. आणि देवप्पा, जे डॉक्टर, नर्सेस, मेडिकल स्टाफ आणि पोलीस आहेत देवप्पा, त्यांच्यावर सुद्धा तू तुझा आशीर्वाद पाठव देवप्पा. त्यांना काम करण्यास तू शक्ती दे देवप्पा. आणि देवप्पा, चर्चा मंडळीवर देखील तुझा आशीर्वाद असू दे देवप्पा. आणि बाळासाहेबावर सुद्धा तू तुझा आशीर्वाद पाठव देवप्पा. आणि देवप्पा, या जगावर सुद्धा तू तुझा आशीर्वाद असू दे देवप्पा. देवप्पा, त्यांच्या अॅनिव्हर्सरी येणार आहेत किंवा होऊन गेले देवप्पा, त्यांच्यावर देखील तू तुझा आशीर्वाद पाठव. आणि यांचे वाढदिवस येणार आहेत किंवा होऊन गेले देवप्पा, त्यांच्यावर देखील तू तुझा आशीर्वाद पाठव देवप्पा. ही छोटीशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नामात मागते म्हणून तू ऐक. आमेन. मी रेचलचे धन्यवाद मानते. आता आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. Our Father who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. Give us this day our daily bread. Forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not to temptation, but deliver us from all evil. Amen. आता आपण प्रेज आणि वर्शिप मध्ये जाणार आहोत. मी त्रिशाला विनंती करते की ती आपल्याला प्रेज आणि वर्शिप मध्ये लीड करावे. Make a way where there seems to be no way. He
आता आपण वचनाकडे वळणार आहोत. मननासाठी जे शास्त्रपाठ निवडला आहे मत्ते शुभवर्तमान याचा 6वा अध्याय त्याचे 25वे व 34 वचने. मॅथ्यू 6 वर्स 25 to 34. मी कियांना विनंती करते की त्यांनी आपल्यासाठी आजचे वचन वाचावे. आजच्या मननाकरिता हे शास्त्र आहे मत्ते शुभवर्तमान ह्याचा 6वा अध्याय 25 ते 34 ही वचन आपण वाचला. चिंता आणि देवावर भिस्त. यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखरांकडे निरखून पहा. ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, कोठरात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खाव्यास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहे की नाही. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हटभर वाढव्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता. रानातील फुले पहा, ती कशी वाढतात. ती कष्ट करीत नाहीत व सूत कांटीत नाहीत, तरी मी तुम्हाला सांगितो शलोमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एका सारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या मटीन पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो तर आहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे मनात चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वाची गरज आहे हे तुमच्या स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याची राज्य व त्याची नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्याच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, या दिवसाची दुःख त्या दिवसाला पुढे. देवा वाचलेल्या वचना आशा करो. आमीन. थँक्यू कियान. यावेळेस मी नताशाला विनंती करते की ती आपल्याला प्रभूच्या वचनात मार्गदर्शन करावे. Praise the Lord. Let us pray. Thank you, God, for giving me this opportunity. When I am speaking, be with me. In Jesus' name I ask. Amen. First of all, I would like to thank God and Pastor for giving me this opportunity. So, my today's topic of sermon is Seeking first God's Kingdom. आपण आज जो वर्स रीड केला आहे तो मॅथ्यू चॅप्टर 6 वर्स 25 to 34 आहे. Jesus gave us 3 ways to overcome worries in our life. First, refuse to worry. Second, meditate on God's love. Third, put first things first, seek God's kingdom. We will look all 3 keys step by step. आपण ह्या जगात राहतो आणि आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीची चिंता करतो. Everyone has their own worries. Normally, we worry on things that never happens, things in the past which can't be changed. आपल्या हेल्थ इश्यूज बद्दल, इकॉनॉमी बद्दल आणि आपल्या स्टडीज बद्दल. Let us talk about 3 keys to overcoming worries in our life which Lord has given us. First key, refuse to worry. मत्तई याचा
6वा अध्याय 25वं वचन. ह्यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवनाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे ह्याची चिंता करीत बसू नका. That's why Jesus commands us, do not worry. Hence, worry is a choice in our society today. We have bought into the lie that life is all about food, fashion and luxurious stuff. जर आपण निश्चय केला की मी वरी करणार नाही म्हणजे हे नाही की आपण कोणासाठी केअर करत नाही या आपण स्टडी करणार नाही या जे ऑफिसला जातात ते ऑफिसला जाणार नाही आणि आपली मम्मी जेवण बनवणार नाही. Worry is to be anxious, troubled with disturbing thoughts. Why would we do that to ourselves? आणि जेव्हा आपण वरी करतो तेव्हा आपल्यालाच त्रास होतो, means physically and mentally पण. So hence Jesus commands us, do not worry. Secondly, meditate on God's love. Matthew chapter 6 verse 26 to 30. Look at the birds of the air, for they neither sow nor reap nor gather into barns, yet your heavenly Father feeds them. Are you not more value than they? And who, you of being worried, can add a single hour to his life? So why do you worry about two things? The lilies of the field, how they grow, they neither toil nor spin. And yet I say to you that even Solomon in his glory was not arrayed like one of these. Now if God so clothes the grass of the field, which today is and tomorrow is thrown into the oven, will he not much more clothe you, O you of little faith? Jesus says, look at the birds of the air and the flowers of the field. Why? He says you are more valuable to God than the birds and flowers. God loves us and cares for us. The more we know how much our Heavenly Father loves us, the more we will trust Him. Faith trusts God, worry doubts God. Jesus said, and who of you, by being worried, can add a single hour to his life? In other words, worry doesn't help us at all. In fact, worry makes things worse. Third key, but first things first, seek God's kingdom. त्यासाठी तुम्ही वरी करू नका की आपण काय खाणार किंवा काय पिणार या काय कपडे घालणार. ते आपल्या परमेश्वराला माहिती आहे आणि तो आपल्याला हेल्प करणार. Hence, Lord says, but seek first the kingdom of God and His righteousness, and all these things shall be added to you. Therefore, do not worry about tomorrow, for tomorrow will worry about its own things. Sufficient for the day is its own trouble. Matthew chapter 6 verse 33 to 34. Hence, cure for worry is to seek first God's kingdom and its righteousness. When we do this, we are trusting God, and as we trust Him, He meets our need. Hence, I will say, why borrow sorrow from tomorrow? Give an entire attendance to what God is doing right now. त्यासाठी तुम्ही वरी करू नका काय होणार किंवा काय नाही होणार. आपल्या लाईफमध्ये God will help us to deal with whatever hard things come up when the time comes. Now, how do we seek God's kingdom first? First, daily disciplines, pray, worship and reading Bible. And for this, you should make a schedule. Church attendance, आपण दर संडेला चर्चला गेलं पाहिजे. Serving in the church and community, being salt and light. My dear friends, our greatest need is to seek God with all of our hearts. We need to spend time in prayers, seeking to learn what God's will is for our lives, what He is doing in the midst of our present circumstances, and where He is leading us. Where need to spend time in prayers, allowing the Lord to teach us about His character, His love, His justice, His mercy, His grace, His mighty power, His majesty, and His sovereignty over all things. This is what we truly need in life. Nothing apart from seeking the Lord with all of our hearts will give us the security, rest, and joy.
that every person longs for in life. When we seek the Lord, when we long to be in His presence, then we will find that He begins to change us. The things that used to matter most lose their power over us. The plans that we have pursued with fervency and passion lose the grip on us, so that we might pursue the plans that God has for us. The troubles that used to unravel our souls are put into His divine perspective, and we learn that nothing happens apart from His knowledge. Let us pray. Thank you, God, for being with me when I was giving my sermon. In Jesus' name I ask. Amen. Thank you. सुंदरसा संदेशाबद्दल मी नताशाचे खूप खूप आभार मानते. यावेळी आपण दानार्पण घेणार आहोत. जोशुआ काळे आपल्यासाठी दानार्पणाचे गाणं गाणार आहे. Lord, I offer my life to you. Everything I've been through, use it for your glory. Lord, I offer my days to you, lifting my praise to you as a pleasing sacrifice. Lord, I offer you my life. Things in the past, things yet unseen, wishes and dreams that are yet to come true. All of my hopes and all of my plans, my heart and my hands are lifted to you. And Lord, I offer my life to you. Everything I've been through, use it for your glory. Lord, I offer my days to you, lifting my praise to you as a pleasing sacrifice. Lord, I offer you my life. And Lord, I offer my life to you. Everything I've been through, use it for your glory. Lord, I offer my days to you, lifting my praise to you as a pleasing sacrifice. Lord, I offer you my life. And Lord, I offer my life to you. Everything I've been through, use it for your glory. Lord, I offer my life to you. Everything I've been through, use it for your glory. Lord, I offer my days to you, lifting my praise to you as a pleasing sacrifice. Lord, I offer you my life. Thank you, Joshua, for the amazing song. आता बियान आपल्यासाठी ऑफेटरीची प्रेयर करणार आहे. आपण दानावर दानवर प्रार्थना यांना करूया. करूया. Thank you, Lord, Thank you, Lord, for this for this beautiful beautiful day. day. Thank you, Lord, Thank you, Lord, for for blessing blessing us, us, and and I thank you thank you for for keeping keeping all of us all of us safe. safe. Thank you, Lord, Thank you, Lord, for everything. everything. Bless Bless this offering offering that each one of us that each one of us has given, it's given. Bless them. Bless them. Thank you, Lord, once again. Thank you, Lord, once again. In name of Jesus, Name of Jesus. amen. Amen. वियानने सुंदरशी प्रार्थना केली, त्याचे खूप खूप आभार. आता पाळक साहेब आपल्याला शेवटचे आशीर्वाद देतील व भक्ती समाप्त होईल. आपण आशीर्वाद घेऊया. आमच्या यहोवा परमेश्वराची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण देवाच्या प्रियजनांबरोबर आता आणि युगाच्या समाप्तीपर्यंत राहो. आमीन.
So